Hello friends, today we are going to learn topic number 10 for standard 7th, disaster management. In previous year we learned topic number 4, disaster. What is meant by disaster? A sudden change in climate is known as disaster. In this year we are going to learn about topic disaster management, आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आणि आपत्ती येऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची. कॅन यू टेल? इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ लाईफ कॉज्ड बाय लाईटनिंग. वीज पडून होणारी जीवित हानी टाळता येते का? नो, आपण ती जीवितहानी टाळू शकत नाही. परंतु जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर ती जीवितहानी आपल्याला टाळता येते. द लॉस ऑफ लाईफ कॅनॉट बी प्रिव्हेंटेड इफ इट इज कॉज्ड बाय लाईटनिंग, बट इफ देअर इज थंडरस्टॉर्म विथ लाईटनिंग, वन मस्ट बी केअरफुल. ही शुड नॉट लिव्ह हाऊस अँड टेक प्रॉपर शेल्टर. जर वीज वादळ झालं असेल आणि विजा चमकत असतील तर अशा वेळेस लोकांनी घराच्या बाहेर जाऊ नये किंवा योग्य ठिकाणी आसरा घ्यावा. व्हॉट शुड बी डन टू प्रिव्हेंट दी बर्न्स ऑन ए फार्म फ्रॉम गेटिंग वॉश्ड अवे इन द रेनी सीझन. पावसाळ्यात शेतीचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून आपण काय काय करतो किंवा काय काय करावे. दी बर्न्स आर मेंटेन्ड अँड रिपेअर्ड बिफोर ऑनसेट ऑफ दी रेन्स. ऑनसेट ऑफ दी रेन्स म्हणजे पावसाळ्यापूर्वी. दी वॉटर लॉगिंग ऑकर्स इन मे ब्रेक दी बंड्स. पाणी भरपूर झाले की बांध हे फुटतात. देअरफोर अ सुटेबल ओपनिंग इज मेड इन दी बंड्स विच ड्रेन्स ऑफ दी एक्सेस वॉटर विदाऊट ब्रेकिंग दी बंड्स. पाणी वाहून जाण्यासाठी अगोदरच कुठंतरी थोडंसं त्या बांधाला रिकामं केलं पाहिजे म्हणजे पाणी बांध वाहून जाणार नाहीत. व्हाय डू वी एक्सपिरियन्स वॉटर स्कार्सिटी. आपण पाण्याचं दुर्भिक्ष का जाणवतो किंवा का निर्माण होते पाणी टंचाई. इफ देअर इज नो ॲडिक्वेट रेनफॉल ड्युरिंग अ पर्टिक्युलर इयर. जर योग्य प्रमाणात पाऊस नाही पडला तर त्यावेळेस पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं. देअर इज डिफीट ऑफ वॉटर in the water bodies. The quantity of stored water in the dam or lakes also reduced due to over consumptions. The result into water scarcity. पाणी व्यवस्थित नाही वापरलं तरी सुद्धा पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं. In previous year we have studied about 2 types of disasters. There are 2 main types of disasters, man-made disaster and natural disasters. मानवनिर्मित नैसर्गिक आपत्ती आणि निसर्गनिर्मित आपत्ती. मानवनिर्मित आपत्तीमध्ये काय काय होतं आणि निसर्गनिर्मित आपत्ती म्हणजे काय आहेत हे आपण गेल्या वर्षीच पाहिलं. Natural disasters such as Femini, lightning strikes, cloudburst, storm, etc. occur due to the change in weather. हवामानातील बदलामुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, वादळे ही निसर्गनिर्मित आपत्ती निर्माण होतात. There is the possibility of damage of property in such natural calamities. अशा वेळेस भरपूर प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. मग त्याला जबाबदार कोण? Who is to be held responsible for that? What can we do to deal with these losses? ह्याला जबाबदार कोण आहे किंवा हे होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे. तर आता आपण नॅचरल डिझास्टर्समध्ये सर्वात पहिल्यांदा फिमेनी पाहणार आहोत. फिमेनी म्हणजे दुष्काळ. दुष्काळ हा 2 प्रकारचा असतो, ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ. जास्त पाऊस झाला तर ओला दुष्काळ निर्माण होतो आणि पाऊस नाही झाला तर कोरडा दुष्काळ. बघा आता फिमेनी.
The conditions that arise due to long term called फिमेनी. अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ. दी कंडिशन्स, इथून एवढी डेफिनेशन्स आहे इथपर्यंत येतो. दी कंडिशन्स दॅट अराइज ड्यू टू लॉंग टर्म अँड सर्व स्कार्सिटी ऑफ फूड ग्रेन्स अँड वॉटर इज कॉल्ड फिमेनी. The conditions that arise due to long-term and severe scarcity of food grains and water is called फिमेनी. अन्नधान्याच्या किंवा पाण्याच्या दीर्घ टंचाईमुळे जी परिस्थिती निर्माण होते त्याला दुष्काळ म्हटलेला आहे. फिमेनीज कॅन बी व्हेरी सिव्हिअर. दुष्काळ हे काही ठिकाणी तीव्र असतात तर काही ठिकाणी सौम्य स्वरूपाचे असतात. अशा दुष्काळांचे वर्गीकरण केले जाते. ऑल थ्रू दी मेन कॉजेस ऑफ फिमेनी इज नॅचरल फिनॉमिना. 8 फिमेनी कंडिशन्स इज क्रिएटेड बाय सम ह्युमन ॲक्टिव्हिटीज बिसाइड सम नॅचरल इव्हेंट्स. काही दुष्काळ हे मानवाच्या निष्काळजीपणामुळे पण घडून आलेले असतात तर काही दुष्काळ हे निसर्गनिर्मित असतात. व्हॉट वुड हॅपन इफ नो फूड वेअर ग्रोईंग ड्युरिंग वन होल इयर. जर वर्षभर शेतात अन्न मिळालं नाही तर काय होईल? किती मोठा दुष्काळ पडेल? आपण त्याला कसं फेस व्हायचं हे आपण पाहूयात. कॉजेस ऑफ फिमेनी. दुष्काळाची कारणं कोणकोणती आहेत? दुष्काळ कशामुळे पडतो? ड्रॉट, हेवी रेन्स अँड फूड क्रॉप्स. ड्रॉट, heavy rains and food crops getting washed away or damaged in the flood. ड्रॉट म्हणजे अवर्षण आणि अतिवृष्टी व पुरात पिके वाहून जाणे, त्यामुळे पिकांचं नुकसान होतं. आपण काय पाहत आहोत? त्याची कॉजेस पाहत आहोत. कॉजेस म्हणजे कारणं कोणकोणती आहेत? अवर्षण, अतिवृष्टी व पूरमुळे पिके वाहून जाणे, पिकांचं नुकसान होतं. Environmental changes such as temperature change, storms, cold waves or fog. तापमानामुळे वातावरणातील बदल, वादळे, थंड हवा, धुके असे पर्यावरणातील बदल आहेत. डॅमेज ऑफ क्रॉप्स बाय ॲनिमल लाईक माईस अँड रॅट्स, अटॅक ऑफ पेस्ट्स, लॉस ऑर डिसीजेस ऑफ क्रॉप्स. पिकांवर कीड पडणे, रोग, टोळधाड, उंदीर, घुशी इत्यादी प्राण्यांकडून होणारा पिकांचा नाश. नॅचरल क्लायमेट लाईक अर्थक्वेक एक्सेट्रा आर सम दी कॉजेस ऑफ फिमेनी. यासारखे म्हणजे भूकंप, नैसर्गिक आपत्ती यामुळे सुद्धा दुष्काळ पडू शकतो. ड्रॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ फिमेनी. Of those, drought is the main cause. Man-made causes of famine include war, internal unrest, absence of transport routes, uncontrolled pollution growth. दुष्काळाच्या मानवी कारणांमध्ये युद्ध, अंतर्गत अशांतता, वाहतुकीच्या मार्गांचा अभाव, लोकसंख्येची बेसुमार वाढ यामुळे सुद्धा दुष्काळ पडू शकतात. There are the records of loss of life caused by severe famines in various parts of the world. जगामध्ये विविध प्रदेशात तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झालेल्या नोंदी आहेत. There are records of loss of life caused by severe famines in the various parts of the world. दुष्काळामुळे प्राणहानी झालेल्या नोंदी आहेत. आशिया हॅज टर्नड आउट टू बी द मोस्ट फिमेनी अफेक्टेड कंटेंट ऑफ द वर्ल्ड. आशिया हा जगातील सर्वात दुष्काळग्रस्त खंड ठरलेला
आहे. अ मेजॉरिटी ऑफ द फिमेन इज ऑकर्ड इन ड्रॉट प्रोन अँड फ्लूड अफेक्टेड रिजन्स. बहुतांश दुष्काळ अवर्षण आणि पूरग्रस्त प्रदेशात पडलेले असतात. अवर्षण किंवा पूरग्रस्त प्रदेशात. अमंग दी मोस्ट ड्रेडफुल फिमेनीज दॅट हॅव ऑकर्ड इन दी वर्ल्ड आर दी फिमेनीज दॅट अफेक्टेड इंडिया अँड चायना. भारत आणि चीन या दोनच देशांमध्ये जगातील सर्वात मोठे दुष्काळ पडलेले आढळतात. जगामध्ये दुष्काळाच्या फार मोठी कारणं आहेत. आर वी पॉसिबल फॉर दी फिमेनीज. आपण ह्या दुष्काळाला जबाबदार आहोत का मग? का निसर्ग एकटाच जबाबदार आहे? बहुतांश प्रमाणामध्ये मानव पण या दुष्काळाला जबाबदार असतात. वॉटर शॉर्टेज इज इन्क्रीजिंग ॲज द बॅलन्स बिटवीन रेनफॉल अँड पॉप्युलेशन इज डिस्टर्ब्ड. Water shortage is increasing as the balance between rainfall and population is disturbed. पर्जन्यमान आणि लोकसंख्या यांचा समतोल बिघडल्याने सुद्धा आपल्याला पाण्याचा तुटवडा जाणवतो. दो देअर हॅज बीन अ व्हेरी हाय राईज in the production of food grains as a result of the green revolution, the balance of environment has been lost due to use of chemical fertilizers and pesticides, weedicides. हरित क्रांतीमुळं अन्नधान्यात प्रचंड वाढ झालेली असली तरी रासायनिक खते, जंतुनाशके आणि तणनाशकं यांचा वापर केल्यामुळे सुद्धा पर्यावरणाचे संतुलन नाहीसे होते. युजिंग ऑफ विडिसाइड्स, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर, अमर्याद पाण्याचा उपसा होणे, इरोजन ऑफ लँड, जमिनीची धूप होणे, मिसयूज ऑफ वॉटर, पाण्याचा गैरवापर करणे. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात अशा प्रकारचे. व्हॉट आर दी कॉजेस ऑफ फिमेनी किंवा गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट फिमेनी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. इन दी पास्ट Femenies are not a new phenomena. The problem of drinking water, food and fodder for animal date back to historic times. म्हणजे दुष्काळ काही आजच पडत नाही, तर पिण्याच्या पाण्याचे, अन्नाचे तसेच जनावरांच्या प्राण्याचे प्रश्न हे इतिहास काळापासून आहेत. छत्रपती शिवाजी महाराज अँड छत्रपती शाहू महाराज implemented many schemes to overcome the famines of their time. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी सुद्धा त्यांच्या काळात दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवलेल्या होत्या. Their water supply and water storage schemes are ideal even in today's criticisms. त्यांच्या पाणी पुरवठा आणि पाणी साठवण्याच्या योजना आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आदर्श आहेतच. You can too make schemes like these to face future crises and disasters, which will be used not only in your own life in the future but also for society at large. अशा योजना आपण तयार करू शकतो की ज्या आपल्या जीवनासाठीच नाही तर समाजासाठी सुद्धा आपल्याला उपयोगी ठरतील. म्हणजे इतिहासामध्ये दुष्काळाबद्दल काय काय होतं आणि दुष्काळ हा काही आजचा नाही. Malik Ambar implemented a canal scheme for drinking water in Aurangabad. It exists even today. Collect more information about it. मलिक अंबरने औरंगाबादमध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी कालवा किंवा नहर ही योजना राबवली होती. तर तो कालवे ते आजही तिथे आहेत. व्हॉट कॅन वी डू टू ईज सिव्हिरिटी ऑफ फिमेनी. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? व्हॉट कॅन वी डू टू ईज द सिव्हिरिटी ऑफ फिमेनी. दुष्काळाची तीव्रता कमी करायला आपण काय करू शकतो? आपल्या परीक्षेत अशा प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. प्लॅनड यूज ऑफ वॉटर अँड रियूज ऑफ वॉटर. पाण्याचं नियोजनपूर्वक वापर आणि पुनर्वापर केला पाहिजे. प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ॲट लोकल लेवल. स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे नियोजन केलं पाहिजे
लार्ज स्केल प्लांटेशन ऑफ ट्रीज अँड प्रिव्हेंटेशन ऑफ डिफॉरेस्ट्रेशन. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे आणि वृक्षतोड थांबवली पाहिजे. मेकिंग ॲप्रोप्रिएट चेंज इन प्लॅन्स टेकिंग इन टू ऑकर इन द वेदर फोरकास्ट. हवामानातील बदलाचा अंदाज घेऊन नियोजनात बदल केला पाहिजे. लार्ज स्केल ट्री प्लांटेशन, नो फिमेनी, नो लँड इरोजन. नको दुष्काळ, नको जमिनीची धूप, झाडे लावा खूप खूप. कंपोज अ व्हरायटी ऑफ सच स्लोगन्स अँड यूज देम ड्युरिंग एन्व्हायरमेंटल अवेअरनेस रॅलीज. अशा प्रकारची घोषवाक्य तयार करून आपण प्रभात फेरीसुद्धा काढू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंटमधील नॅचरल डिझास्टर, फिमेनी, कॉजेस ऑफ फिमेनी, रिस्पॉन्सिबल फॉर फिमेनी अँड व्हॉट कॅन वी डू टू ईज द सर्व्हिसिटी ऑफ फिमेनी. म्हणजे दुष्काळाची तीव्रता करण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा दुष्काळाला आपण कितपत जबाबदार आहोत हे जाणून घेतलेले आहे. धड्यातील शब्द वाचा म्हणजे तुमच्या हा व्हिडिओ लक्षात येईल. पुढच्या तासाला आपण क्लाउड बर्स्ट, फ्लूड, लाईटनिंग, कॉजेस आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पाहणार आहोत. धन्यवाद.